आज आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना इशारा देण्यासाठी आलेलो आहोत। कुठलीही पूर्वसूचना न देता 4 दिवसापूर्वी जलसंपदा विभागानं महावितरण कंपनीला कळवलं की सगळ्या शेतकऱ्यांचे वीज तोडून टाका। आज 4था दिवस आहे। अनेक शेतकऱ्यांनी अडसाली लागणीसाठी शेतामध्ये बी पसरून ठेवलेलं होतं। आदल्या दिवशी कुणालाच काही माहीत नव्हतं की उद्यापासून वीज बंद होणार आहे, पाणी बंद होणार आहे। गेल्या आठवड्यामध्ये पडलेल्या पावसानंतर सरकारनं ऑनलाईन खत विक्रीचा जो खेळखंडोबा केला, त्याच्यामध्ये सर्कस करून शेतकऱ्यांनी जे खत उपलब्ध झालेलं होतं ते खत टाकून झालेलं होतं। आणि तुम्हाला माहिती आहे की असल्या उन्हामध्ये खत टाकलेला असताना जर का पाणी दिलं नाही तर पीक करपून जातं, वीज तोडली जाणार आहे। हे जर शेतकऱ्यांना माहिती असतं तर कदाचित त्यांनी खत टाकलं नसतं, त्यांनी ऊसाची लागण करण्यासाठी ऊस तोडला नसता। परंतु कसलीही पूर्वसूचना न देता एखादा फतवा काढावा, त्या पद्धतीनं उद्या सकाळपासून वीज बंद अशा प्रकारचा फतवा काढला गेला। गेले 4 दिवस शेतकऱ्याच्या शेतामध्ये हा लागण करण्यासाठी पसरून टाकलेला ऊस वाळत चाललेला आहे। त्याचबरोबर जे खत टाकलेलं आहे ते खत या प्रचंड असे कडाक्याच्या उन्हामध्ये वाया चाललेला आहे। बाष्पीभवन त्याचं व्हायला लागलेलं आहे, पिकाला चरका बसायला लागलेला आहे। हे करण्याचा यांना अधिकार कोणी दिला, एवढंच आमचं म्हणणं आहे। हा जाब विचारायला आम्ही आलेलो आहोत। अल निनोमुळं पाऊस लांबणार आहे, हे का अचानक घडलेलं नाही। जो काही उपलब्ध पाण्याचा साठा आहे त्याचं नियोजन खरं तर यांनी 15 मे पासूनच थोडं थोडं करायला पाहिजे होतं। त्या पद्धतीनं नियोजन करायला पाहिजे होतं, परंतु ते न करता 15 मे नंतर या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा जे कोल्हापूर टाईपचे बंधारे आहेत ते सगळे खुले केले जातात। कारण केव्हाही मान्सून येऊ शकतो आणि मान्सून आल्यानंतर पुराचं पाणी आलं तर त्याला अडथळा नको म्हणून सगळे बर्गे काढले जातात। त्या पद्धतीनं आत्ता जे काही बर्गे घातले आहेत ते कुचकामी स्वरूपात घातले आहेत, तात्पुरत्या स्वरूपात घातले आहेत, त्याच्यामध्ये लिकेज चालू आहे। आणि हे सारं पाणी खाली कर्नाटकामध्ये वाहून चाललेलं आहे। आज अगदी अशी राज्यातल्या इतर जिल्ह्यासारखी स्थिती सांगली कोल्हापूरमध्ये नाही आहे, विशेषतः कृष्णा आणि त्याच्या उपनद्यामध्ये नाही आहे, हे लक्षात घ्या। कारण माझ्याकडं मुख्य अधीक्षक अभियंता कोल्हापूर पाटबंधारे मंडळ यांनी मुख्य अभियंता जलसंपदा विभाग पुणे यांना लिहिलेल्या पत्राची कॉपी आहे। 17 तारखेला त्यांनी पत्र लिहिलं आहे आणि त्यात ते असं म्हणतात की उपलब्ध पाण्याचा साठ्याचा जर योग्य पद्धतीनं वाटप केलं, त्यातला शेवटचे त्यांचा ओळच मी वाचून दाखवतो। उपसाबंदी शिथिल करण्याबाबत त्यांनी लिहिलेलं आहे। वरील धरणातील पाणीसाठा पाहता 31/8/2026 पर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव ठेवून काही धरणामध्ये जिथं पाणीसाठा पुरेसे प्रमाणात उपलब्ध आहे त्या ठिकाणी मर्यादित स्वरूपात काही कालावधीकरता जनावरांच्यासाठी, शेतकऱ्यासाठी, पिण्यासाठी, पिकासाठी पाणी देणं शक्य होणार आहे। आता मी तुम्हाला काही जिल्ह्यातले जे प्रकल्प आहेत त्यातले आकडेसुद्धा वाचून दाखवतो। दूधगंगेमध्ये दूधगंगा सोडले तर सगळ्याच धरणात पाणी आहे। नाही 31 ऑगस्टला वाटप करून सुद्धा तेच सांगतो मी, वारणेमध्ये 0.75 TMC पाणी शिल्लक राहतं 31 ऑगस्ट नंतर। राधानगरीमध्ये 0.238 TMC पाणी शिल्लक राहतं शेतीला देऊन। असा हा अहवाल माझा नाही आहे, पाटबंधारे विभागाचा अहवाल आहे। मग पाण्याची कपात कशासाठी? आम्ही जलसंपदा विभागाला, सरकारला सहकार्य करायला तयार आहोत। आम्ही असं नाही म्हटलं की
पिण्याचं पाणी तोडा आणि शेतीला द्या, परंतु पिण्याचं पाणी राखीव ठेवूनसुद्धा जे आता पिकं उपलब्ध आहे उभी आहेत ती वाचवणं शक्य आहे. त्यासाठी जर नियोजन करायचं असेल तर शेतकऱ्यांना विश्वासात घ्या. दररोज 8 तासाच्या ऐवजी 6 तास करा, 5 तास करा. आणि कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या गोट्या आहेत आणि त्यांना पाणी घ्यावं लागतं, जनावरांना पाणी द्यावं लागतं. जर तुम्ही पूर्णपणे लाईट बंद केली तर जनावरांनी पाण्यासाठी काय करायचं? तेव्हा हे सारे प्रश्न न लक्षात घेता एकतर्फी जी काही कपात केलेली आहे, बरं एवढं करून पाण्याची बचत व्हायला लागली काय? 2 दिवसापूर्वी मी राजापूरच्या बंधाऱ्यावर गेलो होतो. राजापूरचा बंधारा कोल्हापूर जिल्ह्यातला कृष्णेवरचा शेवटचा बंधारा, त्याच्यानंतर ते पाणी कर्नाटकात वाहून जातं. आता या क्षणी तिथनं 125 क्युसेक पाणी वाहून जायला लागलं आहे. म्हणजे एका बाजूला तुम्ही शेतकऱ्याला पाणी उपसा करून देत नाही आणि दुसऱ्या बाजूला कर्नाटकचं त्यांच्या हक्काचं पाणी दिलेलं आहे. आता आपण देणं लागत नाही, किमान कृष्णेमधून तरी देणं लागत नाही. आणि ज्यावेळी ते मागणी करत नाहीत तेव्हा जे पाणी जातं त्या पाण्याचा कुठेही हिशेबात धरला जात नाही. साहेब, नियोजन शून्य कारभार आहे. जर 100% नियोजन शून्य कारभार आहे. नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका काय? नाही, हे सगळे प्रशासन आज देशाच्या गृहमंत्र्याच्या आगमनासाठी स्वागतासाठी रमलेला आहे, पण इथं शेतकऱ्याचा जीव चाललेला आहे. याच्याकडे कुणाचं लक्ष आहे का? आणि मग एखादा राजा महाराजा यावं, मला इथं यायला 1 तास उशिरा झाला. त्याचं कारण यांचं जे काय ट्रायल चालली होती त्यांचं त्या कॉन्वॉयचा, त्यासाठी मला तिष्ठत राहावं लागलं. शिरोलीतनं इथं यायला मला 1 तास लागला. म्हणजे हे सगळं करायला तुम्हाला वेळ आहे, परंतु या जिल्ह्यातल्या जो उपलब्ध पाणीसाठा आहे, जो आत्ता उभ्या पिकांना पुरेसा आहे, 31 ऑगस्टपर्यंत काही अडचण नाही आहे. असं असताना त्याचं नियोजन करण्याऐवजी केवळ देशाचा गृहमंत्री यायला लागला आहे आणि आम्ही त्याच्या स्वागतामध्ये कामात आहोत असा आव आणून शेतकऱ्यांना पाण्यासाठी वणवण फिरायला ठेवणं हे योग्य नाही. आणि म्हणून मग त्या गृहमंत्र्याला आम्हीही सांगू की आमची परिस्थिती काय आहे. आणि त्यामुळंच आम्ही इशारा दिलेला होता की पहिल्यांदा हे पाणी चालू करा, कपाती मागे घ्या. आम्ही पूर्ण सहकार्य करायला तयार आहोत. उपलब्ध पाणी 31 ऑगस्टपर्यंत कसं वापरायचं याचं नियोजन करायला शेतकरी पूर्णपणे सहकार्य करायला तयार आहेत. आम्ही आडमुठी भूमिका घेतलेली नाही आहे. दुसरी गोष्ट आमचं म्हणणं एवढंच आहे की आता उपलब्ध पाणीसाठ्याचा एकत्र बसून चर्चा करू, शेतकऱ्यांना आवाहन करू, नवीन ऊसाची लागण करू नका, भरपाई करू नका, नवीन पिकं घेऊ नका, आहे ती जगूया असं आवाहन शेतकऱ्याला केलं असतं तर शेतकऱ्यांना नक्कीच सहकार्य केलं असतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या 50 वर्षाचा इतिहास बघितला तर कितीही मोठा दुष्काळ पडला तर कोल्हापूर जिल्हा पूर्ण कोरडा जात नाही. थोडं या सगळ्या जलाशयामध्ये 1-2 टीएमसी पाणी अगदी दुष्काळ पडला तरीसुद्धा साचणार आहे. मग त्या पाण्यात हे पाणी असे करून पुढच्या वर्षभराचं पूर्ण कोरडा दुष्काळ पडला तरीसुद्धा नियोजन करणं शक्य आहे. पण त्यासाठी बसलं पाहिजे, अभ्यास केलं पाहिजे. आणि ते न करता वर्ण आदेशाला इथल्या अधिकाऱ्यांनी योग्य भूमिका घेतलेली होती. तुमची मागणी सांगा, आंदोलन काय करणार? त्यांना पहिला आमची पिकं वाळत चाललेली आहेत, पाणी चालू करा. आम्ही सहकार्य करायला तयार आहे. उरलेल्या पाण्याचं वाटप कसं करायचं याला सुद्धा सहकार्य करायला तयार आहे. तुम्ही कपाती 8 तास वीज मागत नाही आम्ही. त्याच्यानंतर पहिल्यांदा आमचे जे काही बी वाळायला लागलेलं आहे, खरं वाढलेलं आहे, त्यासाठी 3-4 दिवस आम्हाला पाणी द्या. त्यानंतर टप्प्याटप्प्यानं तुम्ही जेवढं पाणी आहे ते वाटप करा. आम्ही सहकार्य करायला तयार आहोत हे सांगायला आलो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.